नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 1 जून. मित्रांनो, मी पूर्वी आपणाला 5 ते 6 वेळा अंदाजाच्या माध्यमातून सांगितले आहे. ज्या भागात 100 मिलीमीटर पाऊस पडेल व एखादे पाणी देण्याची सोय असेल तेव्हा त्या भागातील शेतकरी बंधूंनी पेरणी करावी. सध्या पाऊस पडला म्हणून पेरणी करू नका, कारण सध्या जमिनीमध्ये उष्णतेची दाहकता जास्त आहे. तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे जून महिन्यात कोणत्या ना कोणत्या विभागात रोज पाऊस पडत राहणार आहे. तो कोणकोणत्या विभागात कशा प्रकारे पडेल ते रोजच्या अंदाजात सांगितले जाईल. तसेच उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज, कारण आज रात्री पण वातावरण सक्रिय राहणार आहे. आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच आज राज्यात वारे वाहतील. वाऱ्याचा जोर अधूनमधून कमी जास्त होत राहील. त्यापैकी पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर तसेच खानदेश, मराठवाडा, विदर्भात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात वाऱ्याचा वेग जास्त राहील. साधारण ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तसेच आज मुंबई व उपनगरात, कोकणात तसेच नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अहिल्यानगर तसेच वर्धा जिल्ह्याचा उत्तर पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कुठे हलका ते मध्यम तर कुठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच डहाणू, पालघर, नंदुरबार, नागपूर, भंडारा तसेच वर्धा जिल्ह्याच्या इतर भागात जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात दुपारनंतर हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच सध्या वातावरणात सतत बदल होत असून दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. तसेच आज राज्यात डहाणू, पालघर, मुंबई व उपनगरात, कोकणात तसेच नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात तापमानात वाढ राहील. तसेच मला मिळालेल्या माहितीनुसार काल नाशिक, सातारा, सांगली, अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव, नांदेड, चंद्रपूर, यवतमाळ, मुंबई व उपनगरात, परभणी, जालना, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. बऱ्याच ठिकाणी गारा पडल्या आहेत. अजून इतर ठिकाणची माहिती मिळवायची आहे. तसेच बार्शी तालुक्यात काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.